नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गुडघेदुखी, संधिवात आणि उपचार याविषयी बोलणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर समीप सोहनी. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. डॉक्टर समीप हे ठाण्यातले सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि रिप्लेसमेंट सर्जन आहेत. कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल आणि ठाण्यातील भानुशाली हॉस्पिटलमध्ये डॉक्टर समीप कार्यरत आहेत. डॉक्टरांना 12 वर्षांचा अनुभव आहे. मुंबईतल्या सेठ जेएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलमधून डॉक्टर समीप यांनी MBBS आणि MS शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे. जर्मनीतून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये त्यांनी फेलोशिपसुद्धा केलेली आहे. ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी फ्रॅक्चर या सर्जरीमध्ये तज्ज्ञ आहेत. हिप फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस मॅनेजमेंट आणि प्रिव्हेंशनमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये आर्थरायटिस, जॉईंट रिप्लेसमेंट, ऑस्टिओपोरोसिस यांच्या स्क्रीनिंग आणि जागरूकतेसाठी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. आजचा विषय आहे गुडघेदुखी, संधिवात आणि त्यावर उपचार. जे प्रेक्षक आमचा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना सुद्धा जर या संदर्भातले कुठले प्रश्न असतील तर ते अवश्य आमच्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 66 84 3333. सर, आपण सुरुवात करूया. संधिवात. आपण पाहतोय की हल्ली रुग्ण दिसत आहेत आपल्याला. तर हे संधिवात म्हणजे नेमकं काय आहे आणि संधिवाताचे जे विविध प्रकार आहेत त्याविषयी विस्तृतपणे माहिती द्याल? संधिवात हा बेसिकली एक सांध्यांचा आजार आहे. संधिवात आणि सांधेदुखी या दोन वेगळ्या गोष्टी असतात. सांधिवाताचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. जो सगळ्यात कॉमन आपण ज्याला म्हणतो, जो वयानुसार असतो, त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा आम्ही OA असं म्हणतो. अच्छा. दुसरा जो प्रकार असतो त्याला आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. जो रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पण बरेच प्रकार असतात आणि तो एक वेगळा आर्थरायटिस आहे किंवा तो एक वेगळ्या प्रकारचा सांधिवात आहे. तर प्रामुख्याने हे दोन आर्थरायटिसचे जे प्रकार आहेत हे आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. तुम्ही सांगितलं की ऑस्टिओ आर्थरायटिस, तर त्यामागचे कारण काय आहेत? ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा OA असं आम्ही ज्याला म्हणतो, हा एक वयानुसार आपल्याला जो होतो ह्याचा आर्थरायटिस आहे. ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये प्रामुख्याने आपले गुडघ्यांची जास्त इन्व्हॉल्वमेंट असते. अच्छा. तर गुडघ्यांची आपण झीज असं त्याला म्हणू शकतो. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपण आणि जास्त जास्त गुडघे वापरले जातात तसं तसं गुडघ्यांची झीज होते आणि आर्थरायटिसची सुरुवात होते. आर्थरायटिसची सुरुवात 35, 40 किंवा 45च्या एजमध्येच चालू झालेली असते आणि जसं जसं वय वाढत जातं 55, 60 आणि त्याच्या पण पुढे तशी झीज गुडघ्याची वाढत जाते आणि तो आर्थरायटिस जो आहे तो सौम्य, मध्यम अशा स्टेजेस करत करत पुढे मग सिव्हिअर किंवा आपण गंभीर आर्थरायटिस अशा स्टेजमध्ये पोचू शकतो. अच्छा डॉक्टर, तुम्ही सांगितलं की जसं वय वाढत जातं तसतसा हा ऑस्टिओ आर्थरायटिस याचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं आणि मग त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेतच. पण मग साधारणपणे जी माणसं खूप जास्तीत जास्त अशी काबाड कष्ट करतात किंवा वजन उचलण्याचं काम करतात, अशा वेळेला सुद्धा सांध्यांवर ताण येऊ शकतो. तर त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे आजार होतात का किंवा संधिवाताचा आजार होतो का? ऑस्टिओ आर्थरायटिस हा जो आजार आहे हा प्रामुख्याने त्याला म्हणूया नंबर 1 त्याचं कारण हे एज रिलेटेड आहे. पण दुसरी काही फार महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामध्ये समजा आपलं वेट, आपल्या जे नॉर्मल वेट लिमिट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त असेल तर त्या माणसांना हा आर्थरायटिस जास्त होण्याची शक्यता असते. अच्छा. आणि त्यांना ती लवकर पण होण्याची शक्यता असते. हा एक फार मोठा आता आपण बघतो की ओबेसिटी हे खूप वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळे हे ऑस्टिओ आर्थरायटिसचं प्रमाण पण दैनंदिन वाढत चाललेलं आहे. दुसरं कारण असं असू शकतं की समजा आपल्याला गुडघ्यामध्ये काही इंजुरी झाली असेल, मग ती स्पोर्ट्समुळे झाली असेल किंवा ॲक्सिडेंट किंवा फ्रॅक्चरमुळे झाली असेल तर तो सांधा जो असतो तो लवकर झिजत जातो आणि अशा केसमध्ये पण आपल्याला आर्थरायटिस, ज्याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस असं बघायला मिळू शकतं. तिसरं कारण असं असतं की लहानपणामध्ये
समजा विटॅमिन डी किंवा प्रोटीन डेफिशियन्सी असेल तर तुमच्या पायामध्ये एक प्रकारचा धनुष्यकारी बाक निर्माण झालेला असतो आणि ज्याच्यामुळे जे फोर्सेस डिस्ट्रीब्युशन असतं तुमच्या सांध्यांमध्ये ते अनइक्वल असतं, इम्बॅलन्स असतो आणि त्याच्यामुळे पण आर्थरायटिस आपल्याला लवकर एजमध्ये बघायला मिळू शकतो. अच्छा डॉक्टर, या संधिवाताचं मूल्यांकन कसं करावं? आर्थरायटिस किंवा आमच्याकडे जेव्हा पेशंट OPD-मध्ये येतात ते गुडघेदुखी म्हणून येतात. तर प्रत्येक जो गुडघेदुखी म्हणून येणारा जो पेशंट आहे त्याला आर्थरायटिस आहे असं नाही. तर पेशंटला जेव्हा गुडघेदुखी म्हणून तो येतो, सर्वप्रथम आम्ही त्यांचं ओव्हरऑल एक्झामिनेशन करतो की गुडघ्याला त्यांना सूज आहे का किंवा त्यांना गुडघ्यामध्ये नेमकं कोणत्या एरियामध्ये त्यांची दुखणी आहेत हे आम्ही पहिले एक्झामिनेशनमधनं बघतो. त्यांना गुडघा बेंड करताना किंवा गुडघा वाकवताना नेमका किती त्रास होतो, त्याच्यामधनं काय गुडघ्यामधनं काय असा आवाज किंवा क्रेपिटस म्हणून काय येतो आहे का हे आम्ही चेक करतो. ते झालं की मग सगळ्यात मोठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट आपण ज्याला म्हणू शकतो ही आहे एक्सरे. अच्छा. आता एक्सरे मध्ये आपण पेशंटला उभं करून एक्सरे करतो. कधी कधी आपण समजा पेशंटला झोपवून त्यांचे एक्सरे केले तर आपल्याला ट्रू पिक्चर दिसत नाही, म्हणून आम्ही पेशंटचा दोन्ही पायांचा उभं राहून एक्सरे करतो, ज्याला आम्ही फंक्शनल एक्सरे म्हणतो, की ज्याच्याने आपण जेव्हा चालत असू तेव्हा तुमची गुडघ्यांची काय किंवा तुमच्या हाडांची काय सिच्युएशन आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि त्या एक्सरेवरनं आपण त्या एक्सरेला माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर आर्थरायटिस असं एका प्रकारे ग्रेडेशन करू शकतो, की ज्याच्यानी आपण पेशंटला तुमचा आर्थरायटिसची स्टेज काय आहे आणि त्याच्यावरचं मग आपल्याला काय ट्रीटमेंट आपण देणार हे त्यांना आपण सांगू शकतो. अच्छा डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे. वैभव गावंडे आहेत अकोल्याहून. वैभवजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां हॅलो, नमस्कार. वैभवजी, आपला प्रश्न विचारा. माझे गुडघे आहे की नेहमी फार दुखतं संध्याकाळच्या वेळेस. बरं, आणखीन काही त्रास होतो? नाही, बाकीचं काही नाही, पण वारंवार त्रास होतो मला. एज काय तुमचं साधारण? वय साधारणतः 27. 27. बरं, वय वर्ष 27, गुडघे दुखतात. आता ह्यांचं जे एज आहे 27 आणि ह्यांचे समजा दोन्ही गुडघे किंवा बाकीचे पण सांधे दुखत असतील तर हे ऑस्टिओआर्थरायटिस मोस्टली तरी नाही आहे. बरं. कारण मी जसं सांगितलं ऑस्टिओआर्थरायटिस हा जरा थोड्या एज ग्रुप अबाव 50, अबाव 60 म्हणजे आपण सिनियर सिटीजन म्हणू शकतो ह्याच्यात कॉमन आहे. ह्यांचा जो आर्थरायटिस आहे हा एक ज्याला आपण एक प्रकारचा सांधिवातच आहे असं पॉसिबल आहे. हे आता जे पोस्ट व्हायरल बरेचसे फीवर येतात लोकांना, इट मे नॉट बी कोविड, म्हणजे कोविड असेल असं नाही, पण कधी कधी चिकनगुनिया असतो किंवा मलेरिया, डेंग्यू असतो, ह्याच्यामध्ये पण आफ्टर द फीवर फ्यू वीक्सच्या नंतर सांधेदुखी ही कॉमन आहे, ज्याच्यामध्ये सांधे दुखू शकतात, सांध्यांना सूज येऊ शकतात. अशा वेळेस त्यांनी लोकल जे ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि कधी कधी काही टेस्ट रन कराव्या लागू शकतात. अगदी डॉक्टर, तुम्ही मगाशीच असं सांगितलं की तुम्ही निदान करता, चाचण्या करता, एक्सरे काढता आणि त्यानंतर मग त्याच्या पद्धतीच्या उपचार पद्धती तुम्ही राबवता. तर जर तुम्हाला संधिवाताचं निदान झालं तर त्यानंतर कुठल्या कुठल्या उपचार पद्धती आहेत जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकेल, त्याची माहिती द्याल? सर्वप्रथम आपण आर्थरायटिसचं ग्रेडेशन एकदा केलं आणि आपल्याला समजा असं दिसून आलं की आर्थरायटिस माइल्ड किंवा मॉडरेट स्वरूपाचा आहे, तर आपण सर्वप्रथम त्यांचं दुखणं कसं कमी होऊ शकेल त्याच्यासाठी काही आपण गोळ्या देऊ शकतो. त्यांना काही ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, म्हणजे काही अशा गोष्टी ज्या तुम्ही करू नये, ज्या तुम्हाला तुमच्या गुडघ्याच्यासाठी चांगल्या नाहीत, अशा प्रकारचं त्यांना आपण ॲडवाईस देऊ शकतो आणि त्याच्यानंतर फॉलोअप करून ही सगळी ट्रीटमेंट त्यांचे वर्क होते आहे की नाही किंवा त्यांना नेमका त्यांचं जे दुखणं आहे ते कमी झालं का, किती कमी झालं हे आपण फॉलोअपमध्ये जाणून घेतो. समजा आर्थरायटिस सिव्हिअर असेल, ज्याला आम्ही बोन टू बोन किंवा एंड स्टेज आर्थरायटिस
किंवा ट्राय कंपार्टमेंटल आर्थरायटिस, समजा या प्रकारचा आर्थरायटिस त्यांना असेल, जनरली अशा प्रकारे जेव्हा लोक येतात त्यांना बरेच वर्षापासून त्रास असतो, त्यांनी खूप गोळ्या घेतलेल्या असतात, बऱ्याच प्रकारचे उपचार केलेले असतात. अशा लोकांसाठी ऑपरेशन, ज्याला आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट किंवा टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हणतो, असं आम्ही त्यांना ॲडवाईस करतो. ऑब्व्हियसली हे ऑपरेशन ॲडवाईस करण्याच्या आधी बऱ्याचशा त्यांच्या टेस्ट आणि काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना हे ॲडवाईस करतो. अगदी डॉक्टर, तुम्ही सांगितलं की गुडघेदुखी आणि संधिवात यावर जे उपचार आहेत किंवा अगदी शस्त्रक्रिया सुद्धा आहे पूर्ण गुडघा प्रत्यारोपणाची, त्याविषयी माहिती आम्हाला आणखीन जाणून घ्यायची आहे. पण तुर्तास कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे. छोट्याशा ब्रेकची पाहत रहा साम संजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गुडघेदुखी, संधिवात आणि त्यावर उपचार याविषयी आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीप सोहनी सर. सुरुवातीला एक मी आवाहन करते, जे प्रेक्षक आमचा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना जर या संदर्भात कुठले प्रश्न असतील तर ते आम्हाला अवश्य विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6684-3333. त्याचबरोबर आमच्या स्क्रीनवर सध्या हॉस्पिटलचा पत्ता दिसतोय, तसंच क्रमांक सुद्धा दिसतोय, तो सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि या रिलेटेड गुडघेदुखी आणि संधिवात या संदर्भात कुठल्याही तक्रारी असतील, समस्या असतील आणि त्यावर जर तुम्हाला डॉक्टरांचे उपचार घ्यायचे असतील तर अवश्य त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे. शुभम आहेत आपल्यासोबत शिवरहून. शुभमजी, आपला प्रश्न विचारा. बोला. डॉक्टर, मला आणखी कधी गुडघे दुखून वाट पण येतो असा. गुडघे दुखून वात येतो. बरं, आपलं एज काय आहे, वय काय आहे? 24. बरं. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना गुडघे दुखतात आणि वात येतो, त्याला आपण क्रॅम्प्स असं पण म्हणू शकतो. तर जेव्हा कमी वयामध्ये गुडघे दुखीबरोबर तुम्हाला अजूनही मग ते क्रॅम्प्स असेल किंवा मुंग्या येणं असेल किंवा असे काही समजा तुम्हाला लक्षणे असतील, तर माझा त्यांना असा सल्ला असेल की त्यांनी ब्लड टेस्ट करून घ्यावी, ज्याच्यामध्ये त्यांनी विटॅमिन डी लेवल, विटॅमिन B12 लेवल आणि कॅल्शियम लेवल हे जरूर चेक करावं. कारण खूप विटॅमिन डी लो असलं तरी पण अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. डॉक्टर, मगाशी बोलताना तुम्ही शस्त्रक्रियेचा उल्लेख केला होता, तर त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की ही जी गुडघे प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया आहे ती नेमकी कोणासाठी आहे, कोणाला आपण हा पर्याय सुचवता आणि त्यानंतर मग रुग्णांना त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो त्याविषयी सांगाल? तर जॉईंट रिप्लेसमेंट किंवा टोटल नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशन अशा रुग्णांसाठी आहे की ज्यांना गुडघ्यांचा खूप सिव्हिअर आर्थरायटिस आहे आणि त्यांनी सगळे पर्याय ऑलरेडी ट्राय केलेले आहेत. बरेच महिने, कधी काही फ्यू इयर्स ते गुडघे दुखी आणि आर्थरायटिसमुळे त्रस्त आहेत. आणि जेव्हा सगळे उपाय एका प्रकारे फेल झालेले असतात तेव्हा आपण त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट हा पर्याय सुचवतो. जनरली हे सगळे लोक अबाव 60 असतात, पण असं नाही की 60च्या खालचे लोक करू शकत नाहीत. समजा खूप सिव्हिअर आर्थरायटिस यंग एजमध्ये झाला असेल, बिलो 60, तरी पण आपण त्यांना हे सुचवू शकतो. हे सुचवण्याच्या आधी आपण त्यांचे जे एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे त्यांच्याकडनं विचारून घेतो की बाकीचे ते सगळे चांगले असतात, म्हणजे त्यांचे हार्ट प्रॉब्लेम्स नाही आहेत किंवा बाकी कोणते असे मोठे आजार नाही आहेत, बाकीची त्यांची लाईफस्टाईल आधी चांगली होती आणि जस्ट बिकॉज की त्यांचं गुडघे दुखत आहेत म्हणून ते कुठे जाऊ शकत नाही किंवा मॉर्निंग इव्हनिंग वॉकला जाऊ शकत नाही, ट्रॅव्हल करू शकत नाही आणि त्यांची ज्याला म्हणतात त्यांचं जे जीवन आहे ते एक संकुचित झालेलं आहे किंवा लिमिटेड झालेलं आहे. अशा लोकांना आपण जॉईंट रिप्लेसमेंट करून तुमचे गुडघे इम्प्रूव्ह करून त्यांचं पुनर्जीवन त्यांना चांगलं देऊ शकतो. अच्छा डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे. सिद्धेश्वर कुलकर्णी बोलत आहेत पंढरपूरहून. नमस्कार सिद्धेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, टीव्हीचा आवाज बंद ठेवा आणि आपला प्रश्न विचारा. मला वाटतं त्यांचा संपर्क तुटलेला आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी सांगत होता शस्त्रक्रियेबद्दल, तर ही शस्त्रक्रिया नेमकी कशा स्वरूपाची आहे?
जॉईंट रिप्लेसमेंट ऑफ द नी म्हणजे TKR ही जी शस्त्रक्रिया आहे ही एक खूपच यशस्वी अशी शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण गुडघ्याचे जे सरफेसेस आहेत त्याला आपण मेटल अलॉयनी रिप्लेस करतो. अच्छा. आणि त्या मेटल अलॉयजना कॉम्प्लिमेंट करण्यासाठी एका प्रकारचं प्लास्टिक ज्याला आम्ही पॉली असं म्हणतो ते त्याला कुशन इफेक्ट देतं. आणि हा जो सांधा असतो हा सांधा जेव्हा लावला जातो तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये ऑलमोस्ट टू अ सर्टन 90-95% त्यांची जी दुखणी असतात गुडघ्यामधनं ती कमी होतात आणि त्यांना चालण्यामध्ये किंवा तो गुडघा किंवा चढण्या उतरण्यामध्ये त्यांना सहज करता येतं. अगदी म्हणजे गुडघे प्रत्यार्पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना त्याचा खूप छान पद्धतीने फायदा होतो आणि त्यांना अगदी सहज चालता येतं. तसंच तुम्ही म्हणाला तसं जिने वगैरे चढणं सुद्धा सोपं होतं. डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे. पुण्याहून वर्षा भावसार बोलतायत. नमस्कार वर्षाजी, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर, माझे ना गुडघे खूप दुखतात, चालताना त्रास होतो आणि लवकर थकल्यासारखं होतं, असं डोलल्यासारखं चालले जातं. उजवा आणि डावा अशी दोन्ही. मॅम, आपलं वय काय आहे? माझं वय आता 61. बरं, 61 वय आहे. तर आता हे जे पेशंटनी आपल्याला विचारलेलं आहे एक क्लासिकल ऑस्टिओआर्थरायटिसची केस आहे. अच्छा. की ज्यांचं वय 60+ आहे आणि त्यांनी एक खूप जे महत्त्वाचं लक्षण सांगितलं की चालताना त्यांना असं डोलावं लागतं. ह्याचं कारण असं असतं की जेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस होतो तेव्हा तुमच्या गुडघ्यांमध्ये असा धनुष्यकारी बाकासारखा एक इफेक्ट होतो आणि ज्याच्यामुळे तुमचे जे मसल्स असतात एस्पेशली हिपच्या एरियामधले ते थोडे वीक होतात आणि त्याच्यामुळे माणसाला सरळ चालता येत नाही आणि त्यांना असं थोडं डोलत चालायचं वाटतं. ऑब्व्हियसली प्रत्येका स्टेपमध्ये त्यांना दुखत पण असतं, त्याच्यामुळे पण त्यांची चाल असते ती स्ट्रेट नसते. आणि असे जे पेशंट आहेत ऑब्व्हियसली त्यांनी डॉक्टरांचं ऑर्थोपेडिक सर्जनच्याकडे जावं, एक्सरे करावे आणि योग्य त्या टेस्ट करून ते जॉईंट रिप्लेसमेंटचे योग्य कॅन्डिडेट आहेत की नाही ह्याची पडताळणी करून घ्यावी. बरोबर. डॉक्टर, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्यांचं जीवन पूर्वपदावर यायला साधारण किती वेळ लागतो? ऑपरेशन झाल्यानंतर 3 ते 4 दिवस, कधी कमी पण त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. जास्त दिवस आजकाल ऑपरेशनच्या नंतर लागत नाहीत, पेशंट घरी जाऊ शकतो. आणि पहिल्या दिवशीच पेशंटला आपण विथ हेल्प ऑफ सपोर्ट थोडं चालवतो, त्यांची फिजिओथेरपी चालू करतो. बेड रेस्ट वगैरे असा काही प्रकार नसतो. पण बरेचसे पेशंट ओल्ड असतात, त्यांना काही बाकीचे बीपीचा त्रास असतो, डायबिटीस असतो, त्याच्यामुळे आपण म्हणूया पूर्ण पूर्वरत होण्यासाठी त्यांना 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो. बरोबर. आणि ते केल्यानंतर तो कालावधी झाल्यानंतर ते त्यांचा जो गुडघ्याचा अधिक वापर करू शकतात आणि जास्त डिस्टन्स पण चालू शकतात. बरोबर. आपल्याला अकोटहून फोन आलेला आहे रामराव गावंडे यांचा. रामरावजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम, पुन्हा एकदा आपला प्रश्न विचारा आणि आपलं वय पण सांगा. प्रश्न पुन्हा विचारा आणि वय सांगा. मॅडम, आवाज पुन्हा एकदा प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. कमरेचा त्रास. कमरेचा त्रास आहे कदाचित. हा प्रश्न मी एका वेगळ्या प्रकारे उत्तर देतो. कधी असं होतं की त्रास तुम्हाला कमरेचा असतो आणि त्याचं वेदना तुम्हाला असं वाटतं की गुडघ्यामध्ये जातात. सो हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक गुडघेदुखीचा पेशंटला आम्ही ओव्हरऑल पण चेक करतो. म्हणजे त्याचं बरेच वेळा असं असतं की त्याला आपण म्हणतो की त्यांना जो गुडघ्याचे त्रास तर म्हणजे संधिवात असतातच, पण त्यांना कमरेचा पण असतो. सो असे जे पेशंट असतात त्यांना आपल्याला ती पण ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. असं नाही करून चालत की गुडघ्याचीकडे आपण लक्ष दिलं आणि मग बाकीचं आपण काहीतरी वरती हिप जॉईंट किंवा मग इवन लंबर स्पाईनची पॅथॉलॉजी आपण मिस केली. कधी त्याच्यामुळे पण वेदना पायापर्यंत पोचू शकतात.
अगदी डॉक्टर, जर आपण ती शस्त्रक्रिया केली, गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली, तर त्यानंतर रुग्णांनी कुठल्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे? फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही ऑपरेशन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्या वेळानुसार त्यांच्याकडे फॉलोअप करणं अतिशय गरजेचं असतं. तुम्हाला समजा काही जास्त सूज यायला लागली किंवा तुम्हाला जास्त वेदना व्हायला लागलात, तर तुम्ही डॉक्टरांना ते लवकरात लवकर रिपोर्ट केलं पाहिजे, ज्याच्याकरून ते करेक्टिव्ह स्टेप्स घेऊ शकतील. दुसरं, आपल्याला सांगितलेली फिजिओथेरपी एक्सरसाइज जो प्रोग्राम आहे तो तुम्ही अतिशय ज्याला म्हणतो इमानदारीने आणि विथ लॉट ऑफ डेडिकेशन तुम्ही करायला पाहिजे. कारण ऑपरेशनचं ऑलमोस्ट 25 to 30% सक्सेस हे त्या आफ्टर ऑपरेशन फिजिओथेरपीवर असतं. अच्छा. आणि ऑब्व्हियसली एव्हरी इयर आफ्टर जॉईंट रिप्लेसमेंट आम्ही पेशंटना असा सल्ला देतो की तुम्ही ॲटलिस्ट एक एक्सरे करून घ्यावा, की ज्याच्याने आपल्याला हे बरोबर सगळं चालू आहे की नाही ह्याचं आपल्याला कल्पना येते. बरोबर डॉक्टर, गुडघेदुखी, संधिवात आणि उपचार यावर आपण खूप छान मुलाचं मार्गदर्शन दिलं आणि वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हा सगळ्यांना खूप छान मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.